कार्बन कंपाऊंड मराठीवाला तर कोण नाही सांगायचं. हा, बस होता तर तो इथं लक्ष दे. तिथं जर बघितलं असं तुला काही कळा बरोबर का? नाही इथं काही टेन्शन नाही. इकडे बघायचं काही नाही का नाही. हे फक्त फॉर्मॅलिटीसाठी आहे. लक्षात आलं. आपण काही युट्यूबर नाही काही नाही. तुम्हाला हे समजणं जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. चॅप्टरचं नाव कार्बन कंपाऊंड्स. तुम्हाला अगोदर शिकवलं असेल सरांनी. ठीक आहे. मी थोडस हे इथली स्लाइड न शिकवता आपल्या आपल्या पद्धतीने शिकवतो. ठीक आहे. तुम्हाला आयुपीएससी शिकवलं का सरांनी? हा शिकवलं. आयुपीएससी नॉमेनक्लेचर. बरं ठीक आहे. बघा लक्ष द्या. आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतो. सगळं बेसिक पासून सांगतो. टेन्शन नका घेऊ. बेसिक पासून सांगतो. ठीक आहे. तर चॅप्टरचं नाव आहे कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स. अगोदर मला सांगा कार्बन कंपाऊंड्स म्हणायचं कशाला? कार्बन कंपाऊंड्स कशाला म्हणायचं? कार्बन कंपाऊंड्स म्हणायचं कशाला हे सांगा. जे कार्बन पासून बनले त्याला कार्बन कंपाऊंड्स म्हणायचं. The compounds which are formed from carbon they are called as carbon compounds. पण कार्बन कंपाऊंड्स मध्ये आपला जो शिकायचा मुद्दा असतो तो महत्वाचा म्हणजे हायड्रोकार्बन्स. काय शिकायचे आपल्याला? हायड्रोकार्बन्स. आता तुम्ही मला सांगा हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय हायड्रोकार्बन्स? हायड्रोकार्बन्स कशाला म्हणायचं? हा ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतो. बरोबर आहे. तर हायड्रो या शब्दाचा अर्थ आहे हायड्रोजन आणि कार्बन्स या शब्दाचा अर्थ आहे कार्बन. मग ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि हायड्रोजन दोन्ही असतात त्यांना काय म्हणायचं? हायड्रोकार्बन्स. फॉर एक्झाम्पल मी इथं CH4 लिहिलं. आता CH4 हा एक कंपाऊंड आहे आणि याच्याकडे व्यवस्थित बघा. याच्यामध्ये कार्बन पण आहे आणि हायड्रोजन पण आहे. म्हणजे मी याला हायड्रोकार्बन म्हणू शकतो. राईट. याचं एक नाव आहे. याला मी मिथेन म्हणतो. याला काय म्हणणार मी? मिथेन. आता हे तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे. मलाही पाठ आहे. तुम्हालाही पाठ आहे. आपण लिहिलो. पण काही नावं असे आहेत जे तुम्हाला ओळखायला अवघड जातील. फॉर एक्झाम्पल मी असं लिहिलो इथे CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. मग याचं नाव ओळखणार कसं हा प्रश्न आहे. हे ओळखता येते का तुम्हाला? नाही. तर याच्यासाठी एक नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे ज्याचं नाव आहे IUPAC नॉमेनक्लेचर. काय नाव आहे? IUPAC नॉमेनक्लेचर. ती सिस्टीम अगोदर आपल्याला शिकावं लागेल. तिथं जाण्याच्या अगोदर आपण या हायड्रोकार्बन्सला थोडस व्यवस्थित समजून घेऊ. ते कसं बघा. एक मिनिट. आता हायड्रोकार्बन्सला व्यवस्थित मी अगोदर समजून सांगतो तुम्हाला. हायड्रोकार्बन्स हे दोन प्रकारचे असतात. किती प्रकारचे? दोन प्रकारचे. देर आर टू टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन्स. फर्स्ट वन सॅच्युरेटेड. First one is saturated hydrocarbon and second one is unsaturated. चला तुमच्यापैकी कोणी सांगतं का मला सॅच्युरेटेड म्हणजे काय आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल किंवा ट्रिपल. बरोबर आहे. द कार्बन कंपाऊंड विच कंटेन्स कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड that compound is called as the saturated hydrocarbons. Okay. And the carbon compounds which contains carbon carbon double bond or carbon carbon triple bond, that compounds are called as the unsaturated hydrocarbons. Clear? Okay. आता हे तुम्हाला येतच असेल. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कोणते? सॉरी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कोणते असं जर म्हटलं तर त्यांचं उत्तर येईल अल्केन. काय? अल्केन. म्हणजे थोडक्यामध्ये ज्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो त्यांना अल्केन म्हणायचा. लक्षात आलं? ज्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो काय म्हणायचं? अल्केन म्हणायचं. जेव्हा कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असतो तेव्हा त्याला म्हणायचं अल्कीन. तेव्हा त्याला बोलायचं अल्कीन. आणि जेव्हा कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे तेव्हा काय म्हणायचं? अल्काईल. ही कन्सेप्ट तुमची बऱ्यापैकी क्लिअर आहे. राईट. ठीक आहे. हे त्याचे एक्झाम्पल झाले. आता परीक्षेमध्ये आणखीन एक प्रश्न विचारला जातो की
अल्केनचे सामान्य सूत्र लिहा, राईट डाऊन द जनरल फॉर्म्युला ऑफ द अल्केन, असं जर विचारलं तर तेव्हा फॉर्म्युला आहे त्याचा CnH2n+2 हा अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे. लक्षात आलं? परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं जनरल फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला, ठीक आहे. आणि प्रत्येकाचा एक जनरल फॉर्म्युला आहे, प्रत्येकाचा. जसा अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे तसं अल्किनचा सुद्धा आहे. अल्किनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n आणि अल्काइनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. याचं काही काम पडतं का? तर पडतं. या प्रत्येकावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन? CnH2n+2. What is the general formula of alkene? CnH2n. And what is the general formula of alkyne? CnH2n-2. ठीक आहे. हे तिन्ही फॉर्म्युले आपल्याला पाठ असणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, हे लिहून घ्या. मग मी या फॉर्म्युल्याचं नेमकं आपल्याला काय काम पडतं त्याबद्दल सांगतो. ठीक आहे. आता आपल्याला या फॉर्म्युल्याचा वापर मॉलिक्युलर फॉर्म्युला करण्यासाठी पडतो. काय करण्यासाठी? मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला? तर बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही शिकले. कुणाचाही जर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा असेल तर तुम्ही तिथे जनरल फॉर्म्युल्याचा यूज करू शकता. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला याला मराठीमध्ये आपण म्हणतो रेणूसूत्र. मराठीत काय म्हणतो आपण? रेणूसूत्र. कुठल्याही संयुगाचं रेणूसूत्र तुम्हाला काढता आलं पाहिजे. जसं की बघा, जर म्हणजे तुम्ही 9वीला आणि 8वीला जर व्यवस्थित शिकलेलं असेल तर मिथेन हे नाव ऐकून असेल, बरोबर का? मिथेन हे नाव ऐकून असेल. मी जर तुम्हाला म्हटलं सांगा मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, काय सांगणार तुम्ही? CH4, राईट. तुम्ही डायरेक्ट सांगून टाकलं मला की सर मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4 आहे. आता मी विचारलं तुम्हाला सांगा पेंटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, तर तुम्ही काय सांगणार? पेंटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे तर तुम्ही काय सांगणार? काय सांगणार? CH3, CH4, CH5. बरं ठीक आहे, तुम्ही तसं लॉजिक लावताय, पण तसं नाही. लक्षात? हे कसं आलं बघा, लक्षात. आता हे CH4 कसं आलं हे मी अगोदर तुम्हाला समजून सांगतो. इथं बघा, मिथेन याच्या शेवटी काय आलं रे? ANE. ANE कुणाच्या शेवटी येतं? अल्केनच्या शेवटी येतं, बरोबर का? ANE कुणाच्या शेवटी येतं? अल्केनच्या शेवटी. याचा अर्थ की हा अल्केन आहे, बरोबर. इथं पण ANE आले म्हणजे हा सुद्धा काय आहे? अल्केन आहे. फक्त हे अल्केनचे उदाहरण झाले. मिथेन हे अल्केनचं उदाहरण आहे, पेंटेन हे अल्केनचं उदाहरण आहे. आता बघा, मी अल्केनचं उदाहरण असल्यामुळं अल्केनचा जनरल फॉर्म्युला घेतो. काय आहे अल्केनचा जनरल फॉर्म्युला? राईट. काय फॉर्म्युला आहे? CnH2n+2 आहे का? हा झाला अल्केनचा जनरल फॉर्म्युला. याच्यामध्ये हे जे N असतं, N म्हणजे नंबर ऑफ कार्बन असतं. काय असतं? नंबर ऑफ कार्बन. मग ज्यावेळेस मी मिथेनचा विचार करतो, मिथेन मध्ये कार्बनची संख्या किती आहे? 1. किती आहे? 1 आहे. म्हणजे या सूत्रात जिथं जिथं 1 आहे तिथं तिथं मी काय ठेवणार? 1 ठेवला. म्हणजे ज्या ठिकाणी N लिहिलेला आहे त्या ठिकाणी काय ठेवणार? मी 1 ठेवणार. मग बघा लक्षात, फॉर्म्युला काय होईल? C1, राईट, H2 इंटू, या दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे गुणाकार असतो. N च्या ठिकाणी 1 ठेवणार मी, राईट. पुढे काय? +2. क्लिअर आहे एवढं? आता पुढे पहा. C1 2 into 1 how much? 2 +2 4 H4. आता हा 1 लिहायची गरज नाही कारण तो एकच आहे, CH4. आला का फॉर्म्युला? समजलं? याला म्हणायचं मॉलिक्युलर फॉर्म्युला. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन. आता तसंच तुम्हाला पेंटेनचं काढायचं आहे. तसंच कुणाचं काढायचं आहे? पेंटेनचं. मग पेंटेनचं काढणार कसं? आपल्याला अगोदर हे समजलं पाहिजे की पेंटेन मध्ये किती कार्बन असतात. पेंटेन मध्ये किती कार्बन असतात? 5 कार्बन असतात. मग पेंटेन मधले 5 कार्बन असतात. याचा अर्थ आपला जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. मग या ठिकाणी आपल्याला पेंटेन काढायचं असल्यामुळं आपण N च्या ठिकाणी काय घेणार? 5 घेणार. म्हणजे जिथं जिथं N आहे, N बरोबर 5 हे ठेवून घेऊ आपण. दॅट मीन्स C5H2 into 5 plus 2, राईट. C5H 2 into 5 10 plus 2, that is C5H12.
क्लिअर? दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पेंटेन. समजलं? हा पेंटेनचा काय आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. समजतंय? ठीक आहे. हा, अशा प्रकारे तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला काढण्यासाठी जनरल फॉर्म्युलाचा यूज करू शकता. समजते? तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे. असंच जर मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल दिला तर ते तुम्हाला करता आलं पाहिजे. पण हे कळण्यासाठी काही बेसिक गोष्टी तुम्हाला लिहून घ्याव्या लागतील, जे मी आता लिहून देतो. क्लिअर आहे? ठीक आहे. त्या बेसिक गोष्टी लिहून देतो, ते तुम्ही राईट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले काढता येतील. निवांत लिहून घ्या. हे जे आपण वापरलो हे अल्केनचा होता. हा अल्केनचा जनरल फॉर्म्युला आपण वापरला आणि अल्केनचे आपण सूत्र काढू शकतो. यावर फॉर्म्युला होता CnH2n+2. लिहून घेतलंय? ठीक आहे. आता मी पुढच्या मुद्द्याकडे राहतो. बघा नेक्स्ट. आता दुसरं आहे बघा, जसं आपण अल्केनचं शिकलं त्याचप्रमाणे अल्किनचं पण येतं. त्याचप्रमाणे कोणाचं? अल्किनचा. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस अल्किन आणि अल्काईन असतो त्यावेळेस एक कार्बनवाला कंपाऊंड नसतो. लक्षात आलं? 2 कार्बन पासून सुरू होतात. ठीक आहे. आता बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण. याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n. मग मी काय करेन, इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलो मी, समजा ते आहे इथिन. एक्झाम्पल काय आहे? इथिन. याचा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा. ओके, फाइंड आउट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द इथिन, असा जर प्रश्न विचारला तर आता आपलं जनरल फॉर्म्युला काय? CnH2n. तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही काढून बघू शकता लगेच. ठीक आहे. फॉर्म्युला आहे CnH2n. मग इथिन म्हणजे कळालं पाहिजे आपला, ENE म्हणजे हे सूत्र आलं. ठीक आहे. ओके. परंतु इथ या शब्दाला किती कार्बन असतात? तर इथे कार्बन असतात 2. किती असतात? 2 कार्बन. मग ते 2 कार्बन ठेवू आपण, म्हणजे यांच्या ठिकाणी आपण 2 ठेवणार, म्हणजेच C2H2 × 2. क्लिअर? म्हणजे आपला आन्सर येईल C2H4. आलं का? हे आहे कुणाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला? इथिनचा. इथिन वाचताना बघा कशाचा आहे? इथिनचा. क्लिअर? समजलं? समजा आणखी एक एक्झाम्पल घेतलो आपण, हेक्झिन, आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मला शोधायचा आहे. तर इथं सुद्धा बघा ENE आहे, म्हणजे हा जनरल फॉर्म्युला आहे ना. राईट? मग मी जनरल फॉर्म्युला लिहून घेतो. आता मला सांगा, हेक्स या शब्दाचा अर्थ किती कार्बन असतो? 6 कार्बन. व्हेरी गुड. म्हणजेच N इज इक्वल टू काय येणार? 6. C6H2 × 6. दॅट मीन्स CH12. आलं लक्षात? हा फॉर्म्युला तुमचा कशाचा आला? हेक्झिन. क्लिअर? समजतंय? लक्षात? म्हणजे असं तुम्हाला डायरेक्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला काढण्यासाठी, फाइंड आउट करण्यासाठी या जनरल फॉर्म्युलाचा वापर होतो. लक्षात? फक्त तुम्हाला ऐन वेळेला आठवलं पाहिजे की कोणता जनरल फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी. ENE म्हटल्यानंतर कोणता आला पाहिजे, ANE म्हटल्यानंतर कोणता आला पाहिजे, आणि YNE म्हटल्यानंतर कोणता आला पाहिजे हे तुम्हाला आठवलं पाहिजे. ओके, ठीक आहे. हे लिहून घ्यायचे की घ्या. घेतलो का? हा. जर ENE आलं तर हा फॉर्म्युला वापरा तुम्ही. आलं लक्षात? ENE आला तर ह्याच्या अगोदरचा +2 आला. आणि जर समजा असा आला म्हणजे काय हो? अल्काईन. म्हणजे काय आला? अल्काईन आला. आता इथं काय आला? YNE. याचं सूत्र बदलणार. याचं सूत्र काय येणार? याचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. हा त्याचा जनरल फॉर्म्युला. लक्षात आला? CnH2n-2. ANE चा काय होता सांगा? H2n+2. ENE चा काय आहे? H2n. आणि YNE चा काय आहे? CnH2n-2. आलं लक्षात? समजलं? मग आता बघा, आता मी हेच एक्झाम्पल घेतो, इथिन वालाच एक्झाम्पल घेतो. रेणूसूत्र कसा, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा बदलतो बघा. मी उदाहरण घेतो आता इथाईन.
याचा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला शोधायचा आहे. मग YN असल्यामुळे मी तोच फॉर्म्युला घेणार. मग तो फॉर्म्युला काय आहे? CnH2n -2. आता इथ या शब्दाचा अर्थ किती कार्बन? 2 कार्बन. म्हणजे यांच्या ठिकाणी 2 ठेवून द्या. N इज इक्वल टू 2 म्हणजेच CnH2 सॉरी हे लिहायचं राहील ना. हा म्हणजे काय आलो? C2H2 into 2 minus 2 that is C2H 2 into 2 4 minus 2 2 C2H2 हा जो फॉर्म्युला आहे हा आहे इथाईनचा. समजलं? हा कोणाचा आहे? इथाईनचा. क्लिअर आहे का? आता असं तुम्ही करून बघा बरं हेक्झिनचं, म्हणजे हेक्झाईन काढून दाखवा मला. हेक्झाईन काढा बरं, किती येतं आणि मला सांगा. मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा येतो त्याचा हेक्झाईनचा? हे काढा आणि मी तुम्हाला होमवर्क देतो आणखी बरं. किती येतो? C6 H4 येतो. हा व्हेरी गुड. C6 किती येतो? H4 असं झालं. नाही हा 10 बघा लक्षात. मी सांगतो परत एकदा करून दाखवतो. CnH2n -2 बघा रे लक्ष द्या. आता मला सांगा हेक्स म्हणजे किती कार्बन? 6 कार्बन. म्हणजे यांच्या ठिकाणी मी काय ठेवणार? 6 ठेवणार. म्हणजेच C6H2 into 6 राईट -2 C6H2 into 6 12 -2 10 C6H10 हा तुमचा कोणता फॉर्म्युला झाला? हेक्झाईन. ओके एनी प्रॉब्लेम? म्हणजे आता जर तुम्हाला कशाचाही फॉर्म्युला काढा म्हटलं तर तुम्ही सांगू शकता, काढू शकता आरामात. आता मी काही एक्झाम्पल्स घेतो, तुम्ही करून दाखवा. आलं लक्षात? ठीक आहे, काही एक्झाम्पल्स घेतो, करून दाखवा. घेऊ पुढं. ओके बघा मिक्स देतो, तुम्ही ठरवायचं कोणता फॉर्म्युला वापरायचा. समजा तुम्हाला दिलं ब्युटेन, त्यानंतर दिला मी हे ब्युटेनच घेतो, ब्युटीन करतो याला, आणि इकडे करतो ब्युटाईन. ब्युटाईन आणि इथे लिहीन मी 3 प्रोपीन. आता कुठे काय लिहिलंय हे लक्ष द्या. कुठं ANE आहे, कुठे ENE आहे आणि कुठं YNE आहे हे तुम्ही लक्ष द्या. आलं लक्षात? ठीक आहे. 4 इथे 4 येतात, हे 4 आहे, हे 4 आहे, आणि इथं काय 3 आहे. लक्षात येतात का बघा. अरे आत्ता व्हिडिओ सुरू झालाय का म्हणालो? झालं ना एक स्टॉप? ठीक, ओके ओके. नाही आता तर मी स्टॉप केलो, पण हे डायरेक्ट व्हिडिओ असं हे व्हायला